काय ग, आजीकडनं आल्यापासून फार खुश दिसतेस. काय म्हणाली आजी? आजीने ना खूप जुनी आठवण शेअर केली आज, तिची आणि आजोबांची. आजोबांनी तिला लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं आज. खूप जुनं. इंटरेस्टिंग. म्हणजे आता आपण आहोत ना त्यापेक्षा थोडे लहानच असतील ते तेव्हाच. ओ वाव. प्रिय सुलू, हे खरं तर मी तुला समोरासमोर सांगू शकतो, पण पत्र वाचताना तुझा जो चेहरा खुलतो ना तो कसा बघायला मिळाला असता. काल माझी वाट बघत झाडाखाली उभी होतीस, किती सुंदर दिसत होतीस. बघतच राहावं असं वाटत होतं. हो, मी वेळेवरच आलो होतो, पण मुद्दाम 5 मिनिटं उशिरा भेटलो तुला. मला बघून तुझं हसू आणि मग लटका राग हे आवडतं मला. फिरायला जाताना माझा हात तुझ्या हाताला स्पर्श करत होता, तर म्हणालीस अहो असं काय, नीट चला ना, लोक काय म्हणतील. अरे काय म्हणतील, लग्न झालंय आपलं आता, आता तर मी तुझा हात धरूच शकतो. हात झटकून इश्य म्हणालीस. खरं सांगू, तुझं हे इश्य ऐकण्यासाठी ना असलं काय काय करत असतो मी. तुला माहितीये, तुझा आवी वाचताना आजी आजही किती बावरत होती. काय गंमत आहे ना, किती भारी आहे. आपण इतके मोकळे आहोत, एकत्र राहतोय, पण आज असं वाटलं की हे प्रेम कुठे गेलं रे. म्हणजे इतकं नाजूक, अलवार. अगं पण आता काळ बदलला ना. बाप रे, एकदम काय काळ बदलला वगैरे. हा म्हणजे बघ ना, हल्ली कोण असं सगळं करतं. आता तुझंच बघ, म्हणजे तू जरी ठरवलं असं इश्य विश्य करायचं तरी जमणार आहे का तुला? नाही ना. आई शपथ, तू थांब जरा, मी ना तुझ्याकडे बघते, तू थांब. अगं कुठे झाली? आले, आवरून येते.